तर स्विच गेअर प्रोटेक्शन ज्याचा ॲब्रिव्हिएशन किंवा शॉर्ट फॉर्म जो आहे तो SAP सॅप आहे. ठीक आहे. त्यासाठी जो सब्जेक्ट कोड दिलेला आहे 22,524 आहे. त्याच्यानंतर सिलेबसची जी मार्किंग स्कीम आहे स्विच गेअर प्रोटेक्शनची त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल जे काही टीचिंग आवर दिलेले आहेत आणि त्याचे मार्किंग स्कीम दिलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की लेक्चर स्क्रीनवरती तुम्हाला रेड मार्क दिसत असेल तिथं लक्ष द्या. टीचिंग स्कीम मध्ये एल टी आणि पी. एल मीन्स लेक्चर तुमचे वीकली 4 लेक्चर असतील. ट्युटोरियल नाहीये आणि पी मीन्स प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलचे 2 आवर्स दिलेले आहेत. प्रॅक्टिकल आपले एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे या सब्जेक्टसाठी. तुमचे एक्सटर्नल ओव्हरऑल त्या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यानंतर जो काय पेपर असेल तो 3 आवर्स असेल तर एक्झाम झाली रिटर्न मध्ये. तर त्याच्यानंतर थिअरी, ठीक आहे, थिअरी आणि प्रॅक्टिकल असे 2 पार्ट याच्यामध्ये आहेत. तर थिअरी जी आहे आपली तर त्या थिअरीमध्ये 70 प्लस 30 असे टोटल 100 मार्क्स त्या ठिकाणी असणार आहेत. तर 17 मार्क जे आहेत ते तुमचे थिअरी किंवा MCQ बेस जे एक्झाम होईल ते MCQ बेस एक्झाम वरती असतील आणि राहिलेले जे 30 मार्क आहेत ते तुमचे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 आणि मायक्रो प्रोजेक्ट असे तुमचे 10 प्लस 10 प्लस 10 असे 30 मार्क त्या ठिकाणी असणार आहेत आणि 70 प्लस 30 असे टोटल 100 मार्क तुमचे थिअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि थिअरी PA प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असे टोटल त्या ठिकाणी असणार आहेत. आणि जो काय बी पार्ट आहे प्रॅक्टिकलचा तर ह्या प्रॅक्टिकल मध्ये एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असे 2 पार्ट त्या ठिकाणी आहेत. तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मध्ये 25 मार्क्सची एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम त्या ठिकाणी असणार आहे. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे काय तुम्ही लॅब मॅन्युअल प्रिपेअर करणार आहे ते लॅब मॅन्युअल माझ्याकडून मॅसेज करून घ्यायचे. त्यावेळेस तुम्हाला वीकली त्या ठिकाणी रिपोर्टिंग असणार आहे. त्यावेळेस जसे प्रॅक्टिकल होतील तसे चेक करून घ्यायचे. तर त्या जे काय 12 प्रॅक्टिकल असतील 12 प्रॅक्टिकल असतील ते सगळ्यांचे ऍव्हरेज म्हणून तुम्हाला 25 मार्क्स त्या ठिकाणी प्रॅक्टिकल PA ला प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट साठी दिले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया पेज वरती. सिलेबस तुमचा काय असणार आहे युनिट वाईज सिलेबस टोटल 5 युनिट्स त्या ठिकाणी असणार आहेत. 5 युनिट्स. युनिट नंबर 1 जे आहे तर ते युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन युनिट नंबर 1 आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे तर फर्स्ट पॉइंट जो आहे तो नेसेसिटी फंक्शन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. तर रिलेटेड विथ दी प्रोटेक्शन साठी आपण कोणते डिव्हाइसेस यूज करतो, प्रोटेक्शनची नीड काय आहे, नेसेसिटी काय आहे किंवा ऍबनॉर्मल नॉर्मल कंडिशन्स काय काय असणार आहेत. नंतर डिफरंट टाइप्स ऑफ फॉल्ट्स अँड देअर कॉजेस म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये पॉवर सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचे फॉल्ट असतात. नंतर ते फॉल्ट कशामुळे क्रिएट होतात याच्या रिलेटेड पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर प्रोटेक्शन झोन्स आहेत. नंतर बॅकअप प्रोटेक्शन हा एक पॉइंट बघायचा आहे आणि न्यूमरिकल आहेत. शॉर्ट सर्किट फॉल्ट कॅल्क्युलेशन वरती न्यूमरिकल आहेत. जे काही फॉल्ट होतात त्यातले शॉर्ट सर्किट फॉल्ट जो आहे त्या शॉर्ट सर्किट फॉल्ट वरती तुम्हाला 4 मार्क्सचे न्यूमरिकल त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर नीड ऑफ करंट लिमिटिंग रिएक्टर अँड देअर अरेंजमेंट. करंट लिमिटिंग रिएक्टर्स असतात बसबार प्रोटेक्शन साठी किंवा जनरेटर प्रोटेक्शन साठी. तर ते करंट लिमिटिंग रिएक्टर त्याचे टाइप्स त्याचे डायग्राम्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे, त्याचे फंक्शन्स पाहिजेत. त्याच्यानंतर जो युनिट नंबर 2 आहे युनिट नंबर 2 जो आहे तो करंट इंटरप्टिंग डिव्हाइसेस आहेत. करंट इंटरप्शन डिव्हाइसेस म्हणजे करंट इंटरप्शन डिव्हाइसेस मीन्स व्हॉट तर आयसोलेटर्स जे काही स्विचिंग डिव्हाइसेस आहेत पण ते कसे आहेत प्रोटेक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रोटेक्शन पर्पज साठी त्या ठिकाणी यूज केले जातात. मग असे कुठले सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस आहेत. इंटरप्शन मीन्स व्हॉट की समजा सप्लाय चालू आहे तो आपल्याला ऑफ आणि ऑन करायचं आहे, ऑन आणि ऑफ चालू आणि बंद करायचं आहे, त्याला इंटरप्शन करायचंय. तर त्या ठिकाणी कोणते कोणते डिव्हाइसेस यूज केले जातात तर असे सर्किट इंटरप्शन डिव्हाइसेस म्हणजे आयसोलेटर आहेत. त्याच्यानंतर
आयसोलेटर मध्ये टाइप्स व्हर्टिकल ब्रेक टाइप आयसोलेटर आहे, हॉरिझॉन्टल पॅन्टोग्राफ, असे 3 टाइप्स त्या ठिकाणी पडतात. तर हे जे 3 टाइप्स आहेत ते आपल्याला त्या स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर HRC फ्यूज, नेक्स्ट जो आहे तो HRC फ्यूज. HRC फ्यूज मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, कॅरेक्टरिस्टिक्स ह्या स्टडी करायच्या HRC फ्यूजच्या. HRC मीन्स हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. त्याच्यानंतर आर्क फॉर्मेशन प्रोसेस आहे. आर्क फॉर्मेशन प्रोसेस मध्ये जी काय मेथड आहे, आर्क फॉर्मेशन कशामध्ये, तर जे काय सर्किट ब्रेकर ऍज अ सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस म्हणून आपण यूज करतो प्रोटेक्शन पर्पज साठी. तर त्या सर्किट ब्रेकर मध्ये आर्क कशी फॉर्म होते आणि आर्क कशी इंटरप्ट केली जाते, म्हणजे आर्क कशी तयार होते आणि कशी नष्ट होते, तर त्या प्रकारे ती जी प्रोसेस आहे आर्क फॉर्मेशनची ती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यानंतर आर्क व्होल्टेज, रिकव्हरी व्होल्टेज, नंतर रिस्ट्रायकिंग व्होल्टेज, नंतर RRRV हे जे आहेत त्याचे डेफिनेशन्स युनिट नंबर 2 मध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकरचे टाइप्स म्हणजे हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर्स, हाय टेन्शन आणि लो टेन्शन सर्किट ब्रेकर्स. तर हे जे आहेत त्याचे डायग्राम, वर्किंग, त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, स्पेसिफिकेशन असतील, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स असतील, ते आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये सल्फर हेक्साफ्लोराइड SF6 सर्किट ब्रेकर आहे, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर आहे, VCB म्हणतात. ठीक आहे, तर यांचं वर्किंग जे आहे ते त्या ठिकाणी पाहायचंय. त्याच्यानंतर अजून LT सर्किट ब्रेकर आहेत. LT सर्किट ब्रेकर मध्ये ACB आहे, त्याच्यानंतर मिनिएचर सर्किट ब्रेकर आहे, MCCB आहे, नंतर MPCB आहे, RCBO आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे. ठीक आहे, तर हे जे सर्किट ब्रेकर आहेत त्या सर्किट ब्रेकरचं वर्किंग आहे आणि त्यांचे ऍप्लिकेशन युनिट नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी स्टडी करायचे. त्याचं प्रॅक्टिकल जे आहे, प्रॅक्टिकल मध्ये पण तुम्हाला एअर सर्किट ब्रेकरचं वर्किंग, त्याच्यानंतर MCBचं वर्किंग आहे, MCCBचं डिसमेंटलचं एक प्रॅक्टिकल आहे, नंतर ELCBचं एक प्रॅक्टिकल आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचं. असे 4 प्रॅक्टिकल तुमचे 2.6 हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये प्रॅक्टिकल रन करायचे. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ LT आणि H सर्किट ब्रेकर, त्यांचे रेटिंग म्हणजे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी. फॉर एक्झाम्पल बघा, रेसिडेन्शियल लोड असेल, आपण घरामध्ये जे सर्किट ब्रेकर युज करतो, त्याच्यानंतर कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल लोड आहे, त्या वेगवेगळ्या लोड साठी वेगवेगळे सर्किट ब्रेकर, वेगवेगळ्या क्लासचे सर्किट ब्रेकर वापरले जातात. मग त्याप्रमाणे त्यांचं रेटिंग पण त्या ठिकाणी वेगवेगळं असणार आहे. मग डिफरंट रेटिंगचे सर्किट ब्रेकरचं सिलेक्शन LT मध्ये असेल, हाय टेन्शन मध्ये असेल किंवा लो टेन्शन मध्ये असेल, तर ते सिलेक्शन करताना कोणते पॉइंट त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात ते आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये बघायचे. नंतर सिलेक्शन ऑफ MCCB फॉर मोटर, मोटरच्या प्रोटेक्शन साठी आपण मॉल्डेड केस सर्किट ब्रेकर MCCB यूज करतो. तर MCCB सिलेक्ट करताना कोणते फॅक्टर कन्सिडर करणार आहेत? फॉर एक्झाम्पल मोटरचं रेटिंग असेल, HP रेटिंग असेल, व्होल्टेज असेल, त्याच्यानंतर मोटरचा करंट असेल, त्याच्यानंतर टेम्परेचर असेल, नंतर 3 फेज एका सिंगल फेज मोटर आहेत ते त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला सिलेक्शन ऑफ MCC फॉर मोटर मध्ये कव्हर करायचे. त्याच्यानंतर गॅस GIS, गॅस इन्सुलेटेड स्विच गिअर्स आहेत ते पाहायचे. नंतर इन्सुलेशन कोऑर्डिनेशन, इंडस्ट्रीमध्ये टाइप 1 आणि टाइप 2 चं इन्सुलेशन कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी यूज केलं जातं. ते इन्सुलेशन कोऑर्डिनेशन त्याचा कन्सेप्ट आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 जे आहे, तर युनिट नंबर 3 मध्ये कोणते पॉइंट आपल्याला पाहिजे? प्रोटेक्टिव्ह रिले. तर युनिट नंबर 2 मध्ये सर्किट ब्रेकर्स आपण कव्हर केले, पण युनिट नंबर 3 जे आहे, तर हे युनिट नंबर 3 हे टोटली रिलेचे टाइप्स, रिलेच्या प्रॉपर्टीज किंवा रिलेच्या काय रिक्वायरमेंट असतील, तर रिले, प्रोटेक्टिव्ह रिले किंवा प्रोटेक्टिव्ह रिले याच्या रिलेटेड सगळे पॉइंट्स युनिट नंबर 3 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वालिटी रिक्वायरमेंट म्हणजे रिलेच्या क्वालिटी रिक्वायरमेंट काय काय असल्या पाहिजेत, तर सिलेक्टिव्हिटी, स्पीड, सेन्सिटिव्हिटी ह्या ज्या काय रिक्वायरमेंट रिले मध्ये असल्या पाहिजेत त्या त्या ठिकाणी आहेत. नंतर बेसिक रिले टर्मिनॉलॉजी
म्हणजे रिले वर्किंग करत असताना काय एक टर्म्स आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोटेक्टिव्ह रिले, रिले टाइम, नंतर पिकअप करंट, रिसेट करंट, करंट सेटिंग, प्लग सेटिंग मल्टिप्लायर, TSM, हे जे पॉइंट आहेत ते रिलेच्या वर्किंगच्या रिलेटेड आहेत. तर ह्या सगळ्या पॉइंट्सच्या डेफिनेशन असतील, फॉर्म्युले असतील, आपल्याला स्टडी करायचे आणि ह्याच्याच वरती म्हणजे रिले टाइम, पिकअप करंट, नंतर रिसेट करंट, करंट सेटिंग, PSM, TSM याच्यावरती बेस एक न्यूमरिकल आहेत 2 किंवा 4 मार्क्स साठी ते न्यूमरिकल त्या विचारले जातात. तर ते जे न्यूमरिकल आहेत ते आपल्याला स्टडी करायचे, ते न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट जो आहे तो प्रोटेक्टिव्ह रिलेज, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क रिले ऑपरेशन मध्ये ऑपरेशन आहे. थर्मल रिले आहे, त्याची ब्लॉक डायग्राम आणि वर्किंग आहे. नंतर स्टॅटिक रिले, ओव्हर व्होल्टेज रिले. तर हे सगळे रिलेचे टाइप्स, त्यांची कन्स्ट्रक्शनल डायग्राम, वर्किंग असेल, त्याचं ऍप्लिकेशन्स असेल आणि स्पेसिफिकेशन असेल, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. नंतर ओव्हर करंट रिले आहे, त्याची टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायची. त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसर बेस रिलेची ब्लॉक डायग्राम आहे, वर्किंग आहे, वर्किंग त्याचं स्पेसिफिकेशन आहे. नंतर डिस्टन्स रिले आहे, प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग त्याचं पाहायचंय. त्याच्यानंतर डायरेक्शनल रिले आहे आणि ऑपरेशन ऑफ करंट अँड व्होल्टेज डिफरन्शियल रिले. तर हे सगळे जे टाइप्स आहेत रिलेचे, जे करंटली आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये किंवा ट्रॅक्शन सिस्टीम मध्ये यूज केले जातात. तर हे जे रिलेचे टाइप्स आहेत ते आपल्याला पूर्ण ते टाइप स्टडी करायचे, त्याची डायग्राम, त्याची कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍप्लिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 जे आहे, युनिट नंबर 4 प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर अँड ट्रान्सफॉर्मर. तर जी स्कीम मध्ये तुमची आय स्कीम आहे, जी स्कीम मध्ये हे जे युनिट नंबर 4 आहे, त्या युनिट नंबर 4 चे आता जे युनिट नंबर 1च दिसतंय, अल्टरनेटर अँड ट्रान्सफॉर्मर कंबाईन केलेलं आहे. जी स्कीम मध्ये मात्र 2 चॅप्टर त्या ठिकाणी होते. प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर साठी वेगळा चॅप्टर होता आणि प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर साठी वेगळा चॅप्टर होता. म्हणजे आता युनिट नंबर 3 पर्यंत आपण जे काय बघितले, म्हणजे टाइप्स ऑफ रिले बघितलेले आहे. त्याच्यानंतर सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस, टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर्स त्या ठिकाणी बघितलेले. तर या सगळ्या प्रोटेक्टिव्ह सिस्टीमचं कॉम्बिनेशन म्हणजे यूज करून एक कंबाईन सर्किट त्या ठिकाणी यूज बनवलं जातं. आणि हे जे कंबाईन सर्किट आहे वेगवेगळ्या डिव्हाइसेसच्या प्रोटेक्शन साठी आपण वापरत असतो. फॉर एक्झाम्पल अल्टरनेटर प्रोटेक्शन, या अल्टरनेटर प्रोटेक्शन ची जी डायग्राम आहे, मग अल्टरनेटर प्रोटेक्शन करत असताना कोणत्या फॉल्ट पासून प्रोटेक्शन करणार, तर सुरुवातीला फर्स्ट पॉइंट आहे फॉल्ट. अल्टरनेटर मध्ये कोणत्या टाइप्सचे फॉल्ट होतात त्याची लिस्ट त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर डिफरन्शियल प्रोटेक्शन, आता अल्टरनेटर मध्ये डिफरन्शियल प्रोटेक्शन देत असताना ओव्हर करंट, अर्थ फॉल्ट, ओव्हर हिटिंग अँड फील्ड फेल्युअर प्रोटेक्शन, हे प्रोटेक्शन त्या ठिकाणी यूज केले जातात. या सगळ्या प्रोटेक्शनचे आपल्याला डायग्राम त्या ठिकाणी पाहायची. आणि एक प्रॅक्टिकल पण आहे ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शनचं, अल्टरनेटर वरती नाही पण ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन वरती एक प्रॅक्टिकल आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर अल्टरनेटरचा रिव्हर्स पॉवर प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेटर, एक डायग्राम, त्याची ब्लॉक डायग्राम, सर्किट डायग्राम आहे, ते आपल्याला स्टडी करायची. त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर बी पार्ट आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणत्या टाइपचे फॉल्ट होतात त्याची लिस्ट आहे, त्याचे कॉजेस आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शियल, ओव्हर करंट, अर्थ फॉल्ट, ओव्हर हिटिंग प्रोटेक्शन, हे जे एक आहे ते त्या ठिकाणी डायग्राम त्याच्या पाहिजेत. नंतर लिमिटेशन्स ऑफ डिफरन्शियल प्रोटेक्शन आहे, म्हणजे डिफरन्शियल प्रोटेक्शन साठी आपण ट्रान्सफॉर्मर साठी जर डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज करत असेल तर त्याचे काय लिमिटेशन्स त्या ठिकाणी आहेत ते बघायचे. नंतर महत्वाचं म्हणजे बकवॉज रिले, ट्रान्सफॉर्मर मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे प्रोटेक्शन मधला तो म्हणजे बकवॉज रिले. बकवॉज रिले इन्सिपिएंट जे काय फॉल्ट होतात, ट्रान्सफॉर्मरचे इंटरनल जे काय फॉल्ट आहेत ते इंटरनल फॉल्ट पासून प्रोटेक्शन देण्यासाठी आपण बकवॉज रिले यूज करत असतो. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन, त्याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आपण महत्वाचं त्याच्यामध्ये पाहिजे बकवॉज रिलेचं. आणि लास्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोप्रोसेसर बेस्ड ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन. म्हणजे जो काय मायक्रोप्रोसेसर रिले आपण युनिट नंबर 3 मध्ये स्टडी केलेला करणार आहे, तर तो रिले यूज करून आपण ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन कशा प्रकारे करू शकतो तो पॉइंट याच्यामध्ये आपण पाहणार आहे युनिट नंबर 4 मध्ये.
त्याच्यानंतर लास्ट जे युनिट आहे, युनिट नंबर 5, दॅट इज प्रोटेक्शन ऑफ मोटर्स, बस बार अँड ट्रान्समिशन लाईन्स. तर हे जे युनिट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 चॅप्टर होते. त्या 2 चॅप्टरचं एक कंबाईन एक युनिट बनवलेलं आहे आय स्कीम मध्ये. त्याच्यामध्ये ए पार्ट आहे तो म्हणजे मोटर प्रोटेक्शन. मोटर प्रोटेक्शन मध्ये पुन्हा एकदा त्या मोटर मध्ये कोणत्या टाईपचे फॉल्ट होतात त्याची लिस्ट बनवायची, त्याचे कॉजेस. आणि बी पार्ट मग त्याच्यामध्ये सेकंड पार्ट आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, म्हणजे मोटर मध्ये जे काय फॉल्ट होतील त्या फॉल्टचं प्रोटेक्शन आपल्याला या ठिकाणी करायचंय. त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन असेल, ओव्हरलोड प्रोटेक्शन असेल, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर असेल, हे 3 प्रोटेक्शन त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून जे काय फॉल्ट होतात त्याचे पण आपल्याला डायग्राम पाहिजेत. नंतर बी पार्ट आहे बस बार अँड ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन. आता बस बार अँड ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन जे आहे त्याच्यामध्ये परत फॉल्ट्स ऑन बस बार अँड ट्रान्समिशन लाईन, बस बार मध्ये आणि ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणते फॉल्ट होतात त्याची लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला तयार करायची. त्याच्यानंतर बस बार प्रोटेक्शन, डिफरन्शियल अँड फॉल्ट बस प्रोटेक्शन, हे जे 2 पॉइंट आहेत ते त्या ठिकाणी पाहायचे. त्याच्यानंतर ट्रान्समिशन लाईन ओव्हर करंट, ट्रान्समिशन लाईनचे प्रोटेक्शन आहेत ओव्हर करंट, डिस्टन्स आणि पायलट वायर प्रोटेक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे पॉइंट आपण बघितलेले आहेत आतापर्यंत, तर हे पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये बघायचे. आता आपण नेक्स्ट बघूयात की मार्किंग स्कीम कशी असणार आहे. युनिट नंबर 1 जे आहे बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन, तर ते युनिट आहे आपलं 10 मार्क्स साठी. ठीक आहे, 10 मार्क्स साठी युनिट नंबर 1 आहे. युनिट नंबर 2 बघा, सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस आहे. तर सर्किट इंटरप्टिंग डिव्हाइसेस जे युनिट आहे ते आपल्याला 16 मार्क्स साठी 16 मार्क्स साठी आहे. नंतर युनिट नंबर 3 प्रोटेक्टिव्ह रिलेज, हे जे युनिट आहे ते पण 16 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारलं जाईल. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 जे आहे प्रोटेक्शन ऑफ अल्टरनेट ट्रान्सफॉर्मर्स, हे जे आहे ते सुद्धा 16 मार्क्स साठी त्या ठिकाणी विचारलं जाईल. आणि लास्ट युनिट आहे प्रोटेक्शन ऑफ मोटर बस बार अँड ट्रान्समिशन लाईन्स, हे 12 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारलं जाईल. असे टोटल 70 मार्क्स 70 मार्क्स साठी हा सिलेबस असणार आहे. त्याच्यामध्ये युनिट नंबर 2, 3 आणि 4 हे जे युनिट आहेत ते टोटल 16 16 16 असे 48 मार्क्स साठी विचारले जातील. महत्वाचे युनिट आहेत. आणि फर्स्ट युनिट मात्र 10 मार्क्स साठी आणि लास्ट येते 12 मार्क्स साठी, असे तुमचे टोटल 17 मार्क्स असणार आहेत. त्याच्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट पण आहे स्टुडंट ऍक्टिव्हिटी मध्ये. तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट पण त्या ठिकाणी बनवायचे. तर मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही काय असतं त्याची आयडिया मी नंतर देईलच कशा प्रकारे ते बनवायचे. छोटीशी सांगतो की इन्स्टॉलेशन कमिशनिंग ऑफ एमसीबी, तुम्ही एमसीबी यूज करून एक छोटस सर्किट त्या ठिकाणी बनवू शकता, किंवा ईएलसीबी कनेक्ट करून त्या ठिकाणी छोटं सर्किट बनवू शकता, किंवा एखादं मॉडेल ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन किंवा अल्टरनेटर प्रोटेक्शन किंवा मोटर प्रोटेक्शनचं एक छोटस मॉडेल त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारचे मायक्रो प्रोजेक्ट 1, 2 किंवा 3 मुलांच्या ग्रुपमध्ये तुम्ही तयार करू शकता. त्याच्यामध्ये नंतर राहिला तो पार्ट आहे तुम्ही प्रॅक्टिकलचा. ठीक आहे, तर टोटल 12 प्रॅक्टिकल आहेत. प्रॅक्टिकलच्या वेळेस मी डिस्कस करेलच. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडं सांगतो की यूज ऑफ स्विच गिअर किट्स, जे काही स्विच गिअर किट आहेत त्याचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी द्यायचंय. नंतर लायब्ररीमध्ये आपल्या लॅबमध्ये कोणत्या टाईपचे स्विच गिअर्स आहेत त्याचे स्पेसिफिकेशन आणि आयडेंटिफिकेशन ऑफ स्विच गिअर्स, स्पेसिफिकेशन आणि ते कोणते आहेत ते आयडेंटिफाय करायचे. नंतर HRCP ची टेस्ट आहे, MCB ची टेस्टिंग आहे, MCCB डिस्मेंटल आहे. नंतर ACB च व्हिडिओ किंवा ACB डिस्मेंटल करून त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे पार्ट्स आयडेंटिफाय करायचे. असे टोटल आपल्याला 16 प्रॅक्टिकल आहेत. त्यातले कमीत कमी 12 प्रॅक्टिकल त्या ठिकाणी आपल्याला परफॉर्म करायचे. ठीक आहे, तर आपण मॅक्सिमम त्या ठिकाणी 16 पैकी 16 प्रॅक्टिकल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, कमीत कमी 12 तर आपल्याला घ्यावेच लागतील. ठीक आहे, तर हे जे आहेत ते तुमचं सिलेबसच्या रिलेटेड आहे. याच्यामध्ये